आदिती, आपण जितकं बाहेर पडायचा प्रयत्न करतोय तितकंच अडकत जातोय। सरांनी मला दिलेल्या लोनमुळे मला ही नोकरी सोडता येत नाही, तर तुला लोन दिलंय म्हणजे तुलाही नोकरी सोडता येणार नाही। आणि मुळात आऊ आणि सर दोघेही आपल्या मदतीसाठी उभे राहिलेत, त्यामुळे असं अचानक नोकरी सोडून जाणंही कठीण आहे। पण आपल्याला जे इन्सेंटिव्हज आणि इन्क्रीमेंट मिळणार आहे त्यांनी आपण लवकरात लवकर लोन फेडू शकतो जय। आणि सरांनी दिलेल्या पैशांमुळे आपण अण्णांचं ऑपरेशन करू शकलो। आपल्यासाठी ते जास्त महत्त्वाचं होतं ना। आदिती, आपण त्या हनीमून पॅकेज मधनं मिळणाऱ्या क्लायंट्स वरती पण जोर देऊ। शक्य तेवढ्या लवकर सरांचं लोन फेडू। जय, मला सरांच्या आणि आऊंच्या बोलण्यावरून असं वाटत होतं आता लवकरच काहीतरी बदल घडणार आहे। बदल? म्हणजे नेमकं काय हे माहित नाही, पण काहीतरी नक्कीच होणार आहे। सर काहीतरी बदल करणार म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह घडेल। पण मग तसं असेल तर आऊ का खुश दिसत नव्हत्या? म्हणजे आऊंना होणारे बदल मान्य नाही आहेत का? म्हणजे असं मला वाटलं। बट एनिवे, जोपर्यंत नेमकं काय ते कळत नाही तोपर्यंत आपणही काही बोलू शकत नाही। दाभोळकरांचा फोन। बघ काय म्हणतायत तुझे क्लायंट। हॅलो सर। हॅलो मिस्टर जयराम, तुम्ही पाठवलेली मेल मिळाली मला। आय एम नॉट व्हेरी मच हॅपी विथ द वर्क। मिस्टर जयराम, काय चाललंय तुमचं? तुम्हाला काही पर्सनल प्रॉब्लेम आहे का? म्हणजे काही फायनान्शियल प्रॉब्लेम वगैरे? सॉरी सर, पण मी पर्सनल प्रॉब्लेम कामाच्या मध्ये कधी जाणत नाही। गुड गुड, पण असू शकतात पर्सनल प्रॉब्लेम्स जे इनडायरेक्टली कामावरती परिणाम करतात। फॉर एक्झाम्पल, पैशाची गरज, महिन्याचा खर्च, म्हणजे मिडल क्लास फॅमिली मधले सो कॉल्ड प्रॉब्लेम्स। सर, मिडल क्लास घरात हे असे प्रॉब्लेम ना सवयीचे झालेले असतात। त्यामुळे एक मिडल क्लास माणूस ह्या अशा प्रॉब्लेम्सचा बाऊ करण्यात वेळ वाया घालवत नाही। समोर आलेलं आयुष्य अडचणींसकट मान्य करून ते जगत राहतो। आणि आता राहता राहिला तुमच्या कामाचा मुद्दा, तर सर तुम्हाला नक्की काय हवंय ना तेच क्लिअर होत नाही। त्यामुळे तर तुम्हाला हवंय तसं प्रेझेंटेशन करून सुद्धा ते रिजेक्ट होतंय। म्हणजे तुम्ही पाठवलेलं सगळं मी ओके करत जावं असं म्हणणं आहे का तुमचं? मिस्टर जयराम, ह्या कॉर्पोरेट टूल्स आहेत आणि आमच्या कंपनीसाठी या खूप महत्वाच्या आहेत। सर, मी माझ्या परीने प्रयत्न करतोय। ऑफकोर्स तुम्ही प्रयत्न करताय, पण ते कुठेतरी कमी पडतंय, म्हणून मला ते रिजेक्ट करावं लागतं। ओके सर, मग तुम्हाला नेमकं काय हवंय हे तुम्हाला भेटूनच क्लिअर होईल। आज संध्याकाळी येऊ का मी तुमच्या ऑफिसला? नो 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 मिस्टर जयराम, तुम्ही तुमचा वेळ नका वाया घालवू। इनफॅक्ट माझं त्या बाजूला काम आहे संध्याकाळी, सो आय विल बी देअर इन युअर ऑफिस। सो सी यू इन द इव्हनिंग। बाय यंग मॅन। जय, काय झालं? काय म्हणाले पप्पा? माझी शाळा घ्यायला तेच आज इथे आहेत। काय? पप्पा येत आहेत आज ऑफिस मध्ये? होय। आणि हो आदिती, आज ते ना माझ्यावर चिडले नाही, प्रेमाने बोलत होते।
फक्त गोड बोलून माणसाचा स्वभाव किंवा निर्णय बदलत नाही ना. शेवटी रिजेक्शन ते रिजेक्शन. नाही आता बास झाला आदिती. मी ठरवलंय एडीएमची ही सिंगापूरची टूर झाली ना की मी सरळ औंना सांगून टाकणार आहे, तुम्हाला एडीएमचे प्रोजेक्ट द्यायचे असतील तर कोणाला तरी दुसऱ्याला द्या, माझ्याच्याने हे होणार नाही. आय कांट टेक इट एनीमोर. अरे वा, तुम्ही दोघं इथं? हो, काम करत होतो ना. तर मी कुठं म्हणलं गप्पा मारत होता म्हणून. बरं चला, नवरे सर बोलवतात, काहीतरी महत्वाची अनाउन्समेंट करायची. हो आलोच. या या लवकर या. चला. हा सांगा ना नवरे, कसली अनाउन्समेंट करताय? हो जरा धीर धरा. या जय सर, तुम्हाला काय दरवेळी आमंत्रण पत्रिका पाठवायची का? कसलं एवढं महत्वाचं काम होतं? एडीएमच्या इंटरनॅशनल टूर्सचं काम करत होतो. हो, आणि मग आदिती मॅडम? त्यांच्याकडे त्याच टूर्सच्या काही डिटेल्स होत्या, त्या घेत होतो. नवरे अहो कशाला वेळ वाया घालवताय? कदम, मलाही काम आहेत, माझाही वेळ महत्वाचा आहे. अहो नवरे, तुमच्याच वेळाबद्दल बोलतायत काका. तुम्हाला एवढी महत्वाची कामं आहेत ना, तर मग आमच्यासारख्या फालतू माणसांसाठी तुम्ही तुमचा अमूल्य वेळ कशासाठी खर्च करताय असं म्हणतायत काका. सांगा ना आता काय ते, कसली अनाउन्समेंट? स्टार ऑफ द वीकची अनाउन्समेंट. तुला एवढं एक्साइट व्हायची काहीच गरज नाहीये, कारण स्टार ऑफ द वीकची अनाउन्समेंट असली तरी तुला फक्त टाळ्याच वाजवायच्या आहेत. रजनी, का असं बोलतेस? जुई, होशील तू सुद्धा, होशील स्टार ऑफ द वीक. हो ग हो, होशील. पण स्टार ऑफ द वीक आज कुठे कळणार आहे? तिलोत्तमा मॅडम, अजूनही खूप काही महत्वाच्या घटना घडतायत आपल्या ऑफिसमध्ये. मग तेच विचारतोय आम्ही की ती महत्वाची गोष्ट काय आहे? कळेल. अरे देवा, पण म्हणजे तुम्हाला माहितीये ना? असं कसं म्हणतेस तू? त्यांना माहिती असणारच, जुने एम्प्लॉई आहेत ते. आणि सरांचे एकदम खास. म्हणजे काय, हे डोक्यावरचे उगाच नाही गेलेत. त्यामुळे सगळ्यांच्या आधी यांना माहित असणं हा त्यांचा हक्क आहे. काय चाललंय, काय चाललंय? किती चर्चा चालली आहे? हा, वेळ वाया जातोय ना नवऱ्यांचा. ओ नवरे, सांगा ना आता, किती ताणताय तुम्ही पण? थोड्या वेळात वहिनी साहेब आणि सर इथे येतील, ते सांगतीलच. तेव्हाच क्लायंट बरोबर मीटिंग आहे किंवा लवकर घरी जायचंय ही असली कारण सांगू नका. हेच सांगायला मी इथं आलो होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही महत्वाची अनाउन्समेंट करणारच नव्हता, तुम्ही फक्त मेसेज द्यायला आलात. एवढंच सांगण्यासाठी केवढं फुटेज खाल्लंय यांनी. हे बघा, मला सगळं माहितीये, पण मी सांगू शकत नाही. तेव्हा आता यावर चर्चा नकोय. तुम्ही तुमची कामं करा. गेले. पण काय ग उत्तमा, सर आणि आऊ नक्की काय अनाउन्समेंट करणार असतील? मला वाटतं टूरला आपण सगळ्यांनी एकदा जायचं, याबद्दल काहीतरी असेल. किंवा एखादी गुड न्यूज असेल, एखादं मोठं डील क्रॅक केलंय म्हणून. तुम्ही कशाला एवढी चर्चा करत बसलाय? कशाला उगाच अंदाज बांधताय? कोणाला तरी माहित असेल ना. काय अदिती,
मला माहित असतं तर मी नक्की सांगितलं असतं, पण मला खरंच माहित नाही. हो. अरे आता चर्चा नको, थोड्या वेळातच कळणार आहे काय आहे ते. त्यामुळे आपण आपली कामं उरकून घेऊया. चला. अविनाश, हे सगळं पक्क झालं, डील फायनल झालं म्हणतोयस म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे, पण हे सगळं वेगाने होतंय असं नाही वाटत तुला? अहो, दोन्ही कंपन्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे आणि झालं तर दोन्ही कंपन्यांना फायदाच होणार आहे. आपल्या कंपनीच्या ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ होणार आहे. शिवाय त्यांच्या कंपनीला ही फॅसिलिटीज मिळतील, एक ॲडिशनल स्टाफ मिळेल. अहो, मला माहिती आहे तुला हे आधी पटत नव्हतं, पण आता ह्यामुळे काय बदलणार आहे हे लक्षात आल्यावर तरी तुला पटतंय की नाही? गट्टू, मी हा देव टूर्सचा बिझनेस तुझ्या हातात दिलेला आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या निर्णयावर माझा विश्वास आहे. एकदा असा विश्वास ठेवल्यानंतर पुन्हा बिझनेसमध्ये लुडबुड करणं हे माझ्या तत्वात बसत नाही. तू कायम आपल्या कंपनीच्या प्रगतीचाच विचार करतोस आणि तोच विचार करत राहशील याची मला 100% खात्री आहे. फक्त आपल्या दोघांच्या विचार करण्याच्या पद्धतीत थोडा फरक आहे. मी इमोशनली विचार करते, तू प्रॅक्टिकली. अवय बघ, आजपर्यंत तू माझ्यावरती खूप विश्वास टाकलास, तसाच यापुढे तुझा असेल असं मी. ऑफकोर्स, तो विश्वास तर कायमच असणार आहे. फक्त एकच सांगते, आपले देव टूर्स आणि त्यातली माणसं ही माझ्यासाठी खूप महत्वाची आहेत, खूपच. त्यामुळे तुझ्या कुठल्याही निर्णयाने ही आपली माणसं दुखावणार नाहीत, ही तुझी जबाबदारी. हे बघ आऊट, एक मिनिट. हां, येस ऑफकोर्स. येस येस येस. सी यू इन द ऑफिस देन. या, ओके, बाय, भेटूया. इज ऑन द वे. अजून तुझे पप्पा आले नाही आहेत माझी शाळा घ्यायला. सर अनाउन्समेंट करणार आहेत. नेमके तेव्हा येतील बघ, सगळ्यांसमोर शाळा घ्यायला. नवरे, तुम्ही कल्पना दिलीच असेल. हो वहिनी साहेब, मी सगळी कल्पना दिली. आता अविनाशच बोलेल तुमच्या सगळ्यांशी. मला एक खूप महत्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायची. अगं बाई, देवच पावला. नंदिनी, अगं अजून बातमी सांगितलीच नाहीये. नाही आहो, ते अनाउन्समेंट म्हटल्यावर जरा टेन्शन आलं होतं, पण आता सर म्हणाले ना आनंदाची बातमी आहे, तर जरा बरं वाटलं, एकदम रिलॅक्स. आपल्या कंपनीचं मार्केटमध्ये खूप चांगलं नाव झालंय आणि पुढची स्टेप म्हणजे देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं एक्सपान्शन.
आपण एक नवीन प्रोजेक्ट करतोय. इंटरनॅशनल टूर्स मध्ये आपण 7 आणखी देश ऍड केले. आपल्याला नवीन नवीन कॉर्पोरेट क्लायंट्सही मिळाले आणि त्यातलेच एक आपल्या कंपनीच्या बिझनेसच्या विस्तारासाठी आपल्याला जॉईन होणार आहेत. अजून टेक्निकली काही गोष्टी कन्फर्म व्हायच्यात, पण प्रोसेस चालू आहे आणि अत्यंत पॉझिटिव्हली पुढे चालले. त्याआधी काही दिवस ते आपल्या ऑफिसमध्ये त्यांच्या टूर्सला पर्सनली डिझाईन करण्यासाठी येणार आहेत. सॉरी सर, पण कोण आहेत ते क्लायंट? हेलो एवरीबॉडी. वेलकम मिस्टर दाभोळकर. आता मी तुमच्याबद्दलच सगळ्यांना सांगत होतो. म्हणजे? येस, मिस्टर दाभोळकरांना तुम्ही सगळेच जण चांगलं ओळखता. आपल्या कंपनीला खूप मोठं डील दिलंय त्यांनी. पुढच्या 3 वर्षाच्या त्यांच्या कंपनीच्या सगळ्या टूर्स ह्या आपण ऑर्गनाइज करणार. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या कंपनीला उत्तम सर्व्हिस मिळावी म्हणून ते जातीने लक्ष घालतील सुरुवातीचे काही दिवस. सो आय वेलकम मिस्टर दाभोळकर इन देव टूर्स अँड ट्रॅव्हल्स. आणि ह्या सगळ्याचं क्रेडिट आणखी एका माणसाला जातं, ते म्हणजे मिस्टर जयराम खानोलकर. जयमुळेच दाभोळकर क्लायंट म्हणून आपल्याकडे परत आले आणि आता आपण एकत्र काम करणार. सो वेलकम दाभोळकर साहेब. खरंय देव मॅडम. अभिनंदन जयराम खानोलकर. आज मी इथे आहे तो फक्त तुमच्यामुळे. खरं तर यांनीच मला भाग पाडलं देव टूर्स मध्ये यायला. मिस्टर जयराम खानोलकरांनी मला प्रेझेंटेशन दिलं आणि मला जाणवलं की मिस्टर जयराम खानोलकरांना आणि ऑफकोर्स तुमच्यापैकी इतरांना सुद्धा माझ्या थोड्याशा गायडन्सची गरज आहे, जेणेकरून त्यांची एफिशियन्सी अजून वाढू शकते. थँक यू व्हेरी मच मिस्टर जयराम खानोलकर फॉर गेटिंग मी बॅक. आज माझ्या कंपनीच्या पुढच्या 3 वर्षाचं इंटरनॅशनल टूर्सचं कॉन्ट्रॅक्ट मी देव टूर्स बरोबर करतोय आणि मला खात्री आहे की मला अपेक्षित असलेला रिझल्ट मला 1 वर्षातच मिळेल. पण माझी एक अट आहे मिस्टर देव. कोणती अट? आमच्या ऑफिसच्या सगळ्या टूर्स देव टूर्स मॅनेज करेल. पण हे करत असताना ह्या टूर्सच्या बुकिंग विषयीची सगळी माहिती
आणि त्याच्यावरच्या सजेशन्स या माझ्या असतील. म्हणजे तुमच्याही सजेशन्स खूप महत्वाच्या आहेतच. युअर अ प्रोफेशनल. पण फायनल कॉल माझा असेल. कारण मला माझ्या कंपनीसाठी बेस्ट सर्व्हिसेस हव्यात. सो माझी खात्री आहे की तुम्ही सगळेजण मिळून त्या द्यालच. पण अधूनमधून मी इथे येत राहीन. तुमची काही हरकत नाही आहे ना मिस्टर देव? अजिबातच नाही. उलट आमच्या क्लायंटला उत्तम सर्व्हिसेस माझी टीम देईल याची मला खात्री आहे. नक्कीच. आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही मला ही संधी दिलीत. मला खरोखरच खूप आवडेल देव टूज बरोबर काम करायला. एकमेकांकडून खूप काही शिकायला मिळेल. Am I right, Mr. Jairam?